नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची सूचना आहे बघा. सन 2025-26 करिता बार्टी, टी-आर-टी-आय, सारथी, महाज्योती व आर-टी या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा यांचे जे आहे परीक्षेचे प्रवेशपत्र वेळापत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आलेले आहे आणि याचे ऍडमिट कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करता येणार आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आणि तुम्ही का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या भरतीची संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या अंतर्गत जर बघितलं तर विविध संस्थांमध्ये जे आहे ते परीक्षा घेण्यात येणार आहे. आता बघा, ही जी सूचना पत्र आहे ते दिनांक 10/9/2025 या तारखेला जाहीर करण्यात आलेला आहे. महत्वाची सूचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, महाराष्ट्र शासनाच्या सर्वकष धोरणानुसार सन 2025-26 करिता बार्टी, टी-आर-टी-आय, सारथी, महाज्योती व आर-टी या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा व पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता बार्टी पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र बाबत ही जी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. आता बघा, वेळापत्रक दाखवण्या अगोदर मी तुम्हाला यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण बघूया. सन 2025-26 करिता महाराष्ट्र राज्यातील बार्टी, टी-आर-टी-आय, सारथी, महाज्योती व आर-टी या संस्थांमधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नामवंत खाजगी संस्थांमधून प्रशिक्षण देण्यासंदर्भातील योजनेच्या लाभासाठी प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी बार्टी पुणे मार्फत सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच की कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटी घेण्यात येणार आहे. आता जर बघितलं तर बघा, बार्टी पुणे मार्फत ही जी आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट घेण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून त्या संस्थानुसार घेण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते, जे की बघा याचे ऑनलाईन अर्ज निघालेले होते. खूप विद्यार्थ्यांनी याचे ऑनलाईन अर्ज पण भरलेले होते. त्याबद्दल बघा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले होते त्यांना मी सांगू इच्छितो की यांचे जे वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेले आहे. आता तुमची एक्झाम कोणत्या दिवशी राहणार आहे यामध्ये तुम्ही समजून असाल. आता बघा, त्यानुसार सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच की कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटी दिनांक 14/9/2025 ते 27/9/2025 या कालावधीत आयोजित करण्यात येत असून याबाबत सविस्तर वेळापत्रक पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहे. बघा, तुमची जे परीक्षेचे वेळापत्रक आहे 14 तारखेपासून तुमच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे ते 27 सप्टेंबर 2025 या तारखेपर्यंत असणार आहे. आता बघा, सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटी वेळापत्रक बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. नंबर ऑफ शिफ्ट यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. डेट आणि नेम ऑफ द स्कीम आणि इन्स्टिट्यूट इन्व्हॉल्व की कोणकोणत्या इन्स्टिट्यूट आहे ते इन्व्हॉल्व झालेले आहे नेम ऑफ स्कीम मध्ये. आता बघा, सर्वात आधी जर बघितलं 14/9/2025 ला तर इथे तुम्हाला बार्टी, सारथी, महाज्योती, टी-आर-टी-आय, ए-आर-टी-आय याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. यांची जी एक्झाम आहे कोण्या याच्यात होणार आहे तर बघा, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच की युपीएससी सिव्हिल सर्व्हिससाठी याची 14/9/2025 या तारखेला एक्झाम असणार आहे. 15 तारखेला जर बघितली तुम्हाला तर बघा, युपीएससी सिव्हिल सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्हाला या इन्स्टिट्यूट म्हणजे की या संस्थाची दिसून येणार आहे. आणि 16/9 जर बघितलं तर बघा, बँकिंगची एक्झाम दिसून येणार आहे, जी की बघा आयबीपीएस, एसबीआय, आरबीआय, आरआरबी, नाबार्ड, ग्रेड ए, ग्रेड बी, इन्शुरन्स, एलआयसी अँड अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, जे की बघा बँकिंग सेक्टरमध्ये मोडलं जातं संपूर्ण. तर बघा, याची जे इन्स्टिट्यूशन आहे म्हणजे संस्था आहे तुम्हाला इथं बार्टी, सारथी, टी-आर-टी आणि आर-टी याची तुम्हाला इथं दिसून येणार आहे, जे की बघा 16/9/2025 ला एक्झाम होणार आहे. आता बघा, डेटच्या अगोदर जर बघितलं तुम्हाला कोणत्या शिफ्टला पेपर असणार आहे याची पण माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, 17/9/2025 ला जर बघितलं तुम्हाला 2 एक्झाम दिसून येणार आहे, जे की बघा एमपीएससी स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि एमपीएससी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस म्हणजे की एमईएस याची एक्झाम असणार आहे, जे की बघा यामध्ये कोणकोणत्या संस्था आहेत तर बघा बार्टी, सारथी, महाज्योती, आरटी, टी-आर-टी-आय आणि खाली जर बघितलं एमईएस करता तर बघा बार्टी, सारथी, टी-आर-टी-आय आणि आरटी हे जे संस्था यामध्ये दिसून येणार आहेत. त्यानंतर जर बघितलं तर बघा 18/9 ला तर एमपीएससी ची स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि त्याच खाली जर बघितलं एमपीएससी ची महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस म्हणजे की एमईएस तुम्हाला इथं वरील पण दिसून आलेलं होतं 17 तारखेला आणि 18 तारखेला पण तुम्हाला ते दिसून येणार आहे. त्याच खाली जर बघितलं तुम्हाला इथं संस्था देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर जर बघितलं 19 तारखेला तर बघा 19 तारखेला बघितलं तर बघा एमपीएससी स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि एमपीएससी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस एमईएस याची तुम्हाला परत 19 तारखेला एक्झाम दिसून येणार आहे. त्याच खाली जर बघितलं 20 तारखेला तर बघा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एमपीएससी स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीम आणि त्याच खाली बघा तुम्हाला एमईएस म्हणजे की महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस
आणि संस्था बघा तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहे की कोणकोणत्या संस्थेनुसार पेपर तुमचा 20 तारखेला असणार आहे. आता बघा 21/9/2025 ला जर बघितलं तर तुमचा जो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच की एमपीएससी नॉन गॅझेट ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजेच की कंबाईन एक्झाम तुम्हाला दिसून येणार आहे, जे की बघा संस्था बार्टी, टीआरटी आणि आरटी यासाठी आता 23/9/2025 चा जर एक्झाम बघितला तर कशा प्रकारे राहणार आहे, तर बघा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एमपीएससी नॉन गॅझेटेड म्हणजे कंबाईन एक्झाम तुम्हाला दिसून येणार आहे या 3 संस्थांसाठी. त्यानंतर बघा 24 तारखेला जर बघितलं तर बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे एसएससी क्लास 3 कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीम, जे की बघा बार्टी, सारथी, टीआरटीआय आणि आरटी जे की तुमचं एक्झाम राहणार आहे. 25/9 ला जर बघितलं तर बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि पोलीस मिलिटरी आणि पारा मिलिटरी ट्रेनिंग प्रोग्राम राहणार आहे. आता बघा पोलीस मिलिटरी आणि पारा मिलिटरी ट्रेनिंग जर बघितली तर बार्टी, आरटी या संस्थेसाठी असणार आहे. त्याच खाली जर बघितलं 26/9/2025 ला तर बघा इथं तुम्हाला पोलीस मिलिटरी पारा मिलिटरी ट्रेनिंग प्रोग्राम हे तुम्हाला 26/9/2025 तारखेला दिसून येणार आहे. त्याच खाली जर बघितलं 27 तारखेला म्हणजे की शेवटच्या दिवशी तर पोलीस मिलिटरी अँड पारा मिलिटरी ट्रेनिंग प्रोग्राम एमपीएससी पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम याची जी एक्झाम आहे तुम्हाला दिसून येणार आहे बार्टी, सारथी, टीआरटी आणि आरटी यासाठी. आता जर खाली जर बघितलं तुम्हाला याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे की वरील सर्व परीक्षांच्या वेळा उमेदवारांच्या प्रवेश पत्रावर म्हणजे की ऍडमिट कार्ड देण्यात आल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांनी परीक्षेत उपस्थित राहावे. प्रवेश पत्रावर नमूद वेळेत उपस्थित राहण्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवारांची असून उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. तुम्हाला जे प्रवेश पत्रावर जे टाइम देण्यात आलेला आहे त्याच्या 10 मिनिट अगोदर तुम्हाला परीक्षा सेंटरवरती उपलब्ध राहायचं आहे, तुम्ही लक्षात घ्या. प्रवेश पत्र ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय आणि आरटी या संस्थांच्या ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या URL लिंकला लॉग इन करून आपला ईमेल आयडी व पासवर्ड ऑनलाईन फॉर्म भरताना जो युजरनेम व पासवर्ड वापरला आहे तो बाबत योग्य ती माहिती नोंदवून आपले प्रवेश पत्र ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहे. आता बघा तुम्हाला इथं सांगण्यात आलेलं आहे की तुमचे ऍडमिट कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करता येणार. आता जो तुम्हाला ऑनलाईन अर्जासाठी जी लिंक दिलेली होती त्या लिंक वरती क्लिक करून तुमचा जो लॉग इन वरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर बघा तुमचा जो ईमेल आयडी आहे आणि पासवर्ड आहे तुम्हाला टाकायचा आहे, युजरनेम व पासवर्ड. तो टाकल्यानंतर तुमची जी ऍडमिट कार्ड आहे ते ओपन होणार आहे. आता बघा जर का तुम्हाला याची जी लिंक आहे तो मिळत नसेल तर मी पूर्ण जे लिंक आहे या प्रत्येक संस्थांची जशी की बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय आणि आरटी यांची जी लिंक आहे ऑनलाईन अप्लायची मी माझ्या टेलिग्राम वरती शेअर केलेली आहे. त्यावरून तुम्ही जॉईन होऊन जा आणि त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण जे म्हणजे की डिटेल टाकल्यानंतर तुमचे ऍडमिट कार्ड जे आहे ते ओपन होणार आहे. आता बघा प्रवेश पत्र ऍडमिट कार्ड 2 टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्वात अगोदरचा जर टप्पा बघितला आपण तर बघा शहराचे वाटप होणार आहे. परीक्षा होण्याचे 6 दिवस आधी जाहीर केले जाईल. आता बघा 6 दिवस अगोदर जर बघितलं तर तुम्हाला परीक्षा कोणत्या शहरात राहणार आहे याबद्दलची माहिती देण्यात येणार आहे आणि अंतिम परीक्षा केंद्रांची माहिती जर बघितली परीक्षा होण्याच्या 3 दिवस आधी जाहीर केली जाईल आणि अंतिम परीक्षा केंद्राची माहिती जर बघितली आपण की शहरामध्ये कोणत्या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे तर बघा 3 दिवस आधी तुम्हाला ते मिळून जाणार आहे. आता बघा ज्या कोण्या विद्यार्थ्यांचा एक्झाम 14, 15, 16 या तारखेला असेल त्यांचे जे परीक्षेचे शहर आहे ते तुम्हाला दिसून येणार आहे वेबसाईटवरती. त्यानंतर जर बघितलं तर बघा तुम्हाला 11, 12 तारखेला जर बघितलं तुमचे जे ऍडमिट कार्ड आहे ते तुम्हाला दिसून जाणार आहे 3 दिवसा अगोदर जे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे. त्याच खाली जर बघितलं यामध्ये प्रत्येक परीक्षेसाठी उपलब्ध करून दिलेले प्रवेश पत्र त्या परीक्षेसाठी अनिवार्य आहे. त्यात दिलेल्या सूचनानुसारच उमेदवारांनी परीक्षेला उपस्थित राहणे बंधनकारक आहे एवढे तुम्ही लक्षात घ्या, जे की तुम्हाला वरील सूचना देण्यात आलेल्या आहे. आता बघा इथं तुम्हाला दूरध्वनी क्रमांक जर काही तुम्हाला अडचण आढळली तांत्रिक तर यामध्ये तुम्हाला दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे. यावरती तुम्ही कॉल करून तुमची जी अडचण असेल ते तुम्ही सांगू शकाल जेणेकरून तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाणार. आता बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि याच्याबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. आता बघा याचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करणे खूप इझी आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की यांची जी वेबसाईटची जी लिंक आहे ते यावरती जाऊन तुम्हाला लॉग इन वरती जायचं आहे. लॉग इन वरती गेल्यानंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमचे जे प्रवेश पत्र आहे ते ओपन होणार आहे. पण बघा यामध्ये एक क्रायटेरिया असं देण्यात आलेला आहे की 6 दिवस अगोदर तुमचे परीक्षेचे शहर आणि 3 दिवस अगोदर तुमचे जे ऍडमिट कार्ड आहे ते तुम्हाला येणार डाउनलोड करता येणार आहे तुम्ही लक्षात घ्या.
आणि ज्या विद्यार्थ्यांना डाउनलोड करता येत नसेल तर बघा मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मी तुमचे परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करून देऊ शकेल. आणि या भरतीची वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.